त्या खिडकीत अजूनही या कादंबरीच्या आजच्या भागात बघणार आपण वाड्यातील हास्य. त्या दिवशी सकाळपासूनच वाड्यात वेगळीच लगबग होती. पावसाने थोडी विश्रांती घेतली होती. सूर्यकिरण मोठ्या लाकडी खिडक्यांतून आत येत होतं. अंगणातल्या ओल्या दगडी फरचीवर झाडांच्या सावल्या हलत होत्या. पिंपळाच्या पानातून येणारा वारा संपूर्ण वाड्यात फिरत होता. सीताबाई स्वयंपाकघरात गोडाचा बेत करत होत्या. तुपाचा आणि वेलदोड्याचा सुगंध घरभर पसरला होता. अहो सीताबाई, काकी हसत म्हणाल्या, आज इतका गोडाचा स्वयंपाक कसला? सीताबाई मंद हसल्या. छोटी ताईसाहेबांनी कालच सांगितलं होतं, आज सगळ्यांनी एकत्र जेवायचं म्हणून. काकींनी प्रेमाने मान हलवली. त्या वाड्यात अशी एकत्र बसून जेवण्याची परंपरा अजूनही जपली गेली होती. आजी देवघरात फुलं मांडत होत्या. आजोबा ओसरीवर बसून जुन्या आठवणी सांगत होते. तर वैदेहीचा लहान भाऊ अंगणभर धावत होता आणि काकांचा मुलगा त्याला पकडण्यासाठी मागे धावत होता. आणि त्या सगळ्या गोंधळात वाडा पुन्हा एकदा जिवंत वाटत होता. वैदेही वरच्या खोलीतून खाली आली. आज तिने साधा पांढरा ड्रेस घातला होता. केस मोकळे होते. तिच्या चेहऱ्यावर नेहमीसारखं शांत हास्य होतं. छोटी बाई, मुरली काका हसत म्हणाले, आज तर पूर्ण वाडाच उजळला आहे. वैदेही हसली. वाडा आधीपासूनच सुंदर आहे मुरली काका. नाही, ते हलकंसं डोकं हलवत म्हणाले. घरातील माणसं आनंदात असली की घर सुंदर दिसतं. क्षणभर वैदेही शांत झाली. त्या शब्दात काहीतरी खोल सत्य होतं. दुपारपर्यंत वाड्यात हसण्याचे सतत आवाज घुमत होते. आजी जुन्या गोष्टी सांगत होत्या. तुझी आई पण अगदी तुझ्यासारखीच होती वैदेही, त्या म्हणाल्या. संपूर्ण वाडा डोक्यावर घ्यायची आणि सगळे हसू लागले. वैदेही लाजून खाली पाहू लागली. तिचा भाऊ मध्येच म्हणाला, ताई आता पण तसंच करते. अरे गप्प बस, ती हसत म्हणाली. मुरली काका बाजूला उभं राहून ते सगळं पाहत होते. त्यांच्या चेहऱ्यावर समाधान होतं. त्या घरात त्यांनी अनेक वर्ष पाहिली होती. सण, यात्रा, दुःख, आनंद. पण त्यांना सर्वात जास्त आवडायचे ते हे क्षण, जेव्हा संपूर्ण वाडा हसत असे. संध्याकाळी पाऊस पुन्हा सुरू झाला. मोठ्या खिडक्यांवर पावसाचे थेंब आदळत होते. गॅलरीतले दिवे लागले होते. बाहेर डोंगर पुन्हा धुक्यात हरवले होते. आणि वैदेही खिडकीजवळ उभी राहून पाऊस पाहत होती. खाली अंगणात तिचा भाऊ अजूनही पावसात भिजत पडत होता. काकी त्याला ओरडत होत्या. आजोबा हसत ते दृश्य पाहत होते. त्या क्षणी वैदेहीच्या मनात एक उपदार शांतता उतरली. तिला वाटलं, हे क्षण असेच कायम राहावेत. तिची नजर नकळत दूर वसाहतीकडे गेली. पावसाच्या धुसर पडद्यामागे तिला सारंगचं घर दिसत होतं. तिच्या ओठांवर हलकंसं हसू उमटलं आणि त्या संध्याकाळी वाड्यातील प्रत्येक हास्यात नकळत कुणाच्या तरी आठवणींच्या गोड छटा मिसळली होती. हा झाला आपला आजचा भाग. पुढच्या भागात बघणार आपण मुरली काकांची नजर. ते ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा.